ती गंभीर नाही ती खंबीर आहे, ती गंभीर नाही ती खंबीर आहे, ती वार नाही ती तलवार आहे. स्त्री म्हणजे अबला नाही, स्त्री म्हणजे अबला नाही, ती तर पेटणारी अंगार आहे, ती तर पेटणारी अंगार आहे. सुप्रभात सर्वांना. माझे नाव स्वरा समनक आहे. मी आज तुम्हाला इथे एक नाटक सादर करून दाखवणार आहे. आई, मला जगायचे गाई, मला हे सुंदर जग पाहायचंय गाई, मला मारू नकोस गाई, मला मारू नको. आई आई आई, अगं मी बोलतीये तुझी परी, परीच म्हणतेस ना ग तू मला, पण तुला आई तरी कसंच बोलू ग. कोणी कोणास सुगत भेटत नाही तर त्यांचे जन्मोजन्मीचे ऋणानुबंध असतात. आपले असे ऋणानुबंध आहेत का ग, ज्याने आपण भेटलोही आणि दुरावलोही. असो, कालच बाबांचं आणि तुझं बोलणं सोडून पोटातच ऐकलं ग. विशेषतः आजी आजोबांची इच्छा नाही ना ग माझा जन्म व्हावा म्हणून. सांग ना गाई, सांग ना. बाबा बाबा ओ बाबा, तुम्हाला आवडते ना हो लेक माझी लाडकी पाहायला. बाबांची पोर लाडकीच असते ना हो. बाबा, तुम्ही आईला का काल दवाखान्यात घेऊन गेलतात? किती मोठमोठ्या मशिनी होत्या तिथे आणि त्यात मग किती छान दिसत होते ना हो. बाबा सांगा ना बाबा, बोला ना. आजी, तू का घेतलंस ग ते औषध? किती कडू होतं ग आजी, ते मला त्रास होत होता ग. आजी तू पण एक मुलगी म्हणून जन्माला आलीस ना ग, मग माझं स्वागत तू नाही करणार तर कोण करणार? सांग ना ग आजी. आई, तू का घेतलंस ग ते औषध? किती कडू होतं ग आई, ते मला त्रास होत होता ग, मला गुदमरून येत होतं खूप. आई, जन्माला घालून तर बघ एकदा, तुझेच रूप तू पाहशील माझ्यात अनेकदा. मी मुलगी, बहीण, पत्नी तर कुणाची आई, मग मला गर्भात मारण्याची का ग तुला घाई? सांग नाही का ग तुला घाई? आई, मला समजतीये तुझी कोंडी, तुझी घुसमट, पण मी मुळीच त्रास दिला नाही ना ग. खर्चाचं म्हणशील तर मी अजिबात त्रास देणार नाही. मला नवीन कपडे नको ग, मी ताईचे जुने कपडे घालीन. शाळेत जाईल, ताईचे जुने दप्तरे वापरेल, ताईचे जुने खेळणे खेळेल. मी शिकून खूप मोठी होईल आणि माझ्या हुंड्याची तयारी करेल. बाबांना जरा सुद्धा त्रास होऊ देणार नाही गाई. आई, आता तू सांग, उद्या तू मला काढून टाकायला दवाखान्यात जाणार आहेस, याचा दुःख मानू का तूच एक क्षण माझ्या समोर आहेस याचा आनंद मानू? सांग ना गाई, सांग ना. सांग ना गाई, सांग ना. अशा वेळी मला गदर व्हावं वाटतं. या झोप मनाचा हा लढा माझ्या अस्तित्वाशी विचारायचा आहे, माझ्यातल्या अस्तित्वाला आणि रेणुकाला सुद्धा, की आजपर्यंत आपण नटलो यात आपण खरं समाधानी आहोत का? नाही ना. अगं, आपली आत्मशक्तीच हाच आपला अलंकार. चला तर मोडून टाकूयात अन्यायासाठी मनगटे, काढून टाकूयात अंगावरील अलंकाराचा म्हणजे बंधनाचा साज. तर आता रडायचं नाही तर आता लढायचं. ऐक मुली तुला सांगते, ऐक मुली तुला सांगते, पिंजऱ्यात फडफडू नकोस. ऐक मुली तुला सांगते, पिंजऱ्यात फडफडू नकोस. पेटून उठतुरून नकोस, पेटून उठतुरून नकोस. या जमान्यातल्या दुर्योधनाच्या अवलादीची कमी नाही. अरे, या जमान्यातल्या दुर्योधनाच्या अवलादीची कमी नाही. वाचवायला येईल कृष्ण कुणी याची सुद्धा हमी नाही. वाचवायला येईल कृष्ण कुणी याची सुद्धा हमी नाही. अरे बांगड्या घातल्या माणुसकीने मदतीसाठी तो ओरडू नकोस. ऐक मुली तुला सांगते, ऐक मुली तुला सांगते, पिंजऱ्यात फडफडू नकोस. ऐक मुली तुला सांगते, पिंजऱ्यात फडफडू नकोस. पेटून उठतुरू नकोस, पेटून उठतुरू. धन्यवाद.